पुणे नाशिक महामार्गावर मारुती शोरूमच्या बाजूला आणि जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे धाना मेथी लिलाव करण्याचं 13 एकर क्षेत्र आहे, त्याच्यात समोर याच ठिकाणी काल सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास इथे अपघात झाला आणि खंडागळे नावाचा तरुण त्या अपघातामध्ये ठार झाला। सदरचा युवक आपल्या पत्नीसोबत पुण्याच्या दिशेने चालला होता, परंतु पाऊस अधिक असल्यामुळे वाहन स्लिप झालं आणि तिकडची लेन इकडे हे करून वाहन ह्या बाजूला आलं आणि 3 वाहनांचा या ठिकाणी विचित्र अपघात झाला। आपण या ठिकाणी पाहतोय हे सगळे काचेचे तुकडे वगैरे पडलेले आहेत, ते जे व्हील आहे ते व्हील देखील त्या ठिकाणी पडलेले आहे आणि ही जी लेन आहे या बाजूची ते देखील डिवायडर त्या ठिकाणी तुटलेलं आहे। वाहनधारकांनो, सध्या पावसाळा आहे, वाहन सावकाश चालवा तर जेणेकरून अपघात होणार नाही। या अपघाताबाबत काळजी घ्या। ट्रॅफिक हवालदार किंवा डिपार्टमेंटचं पोलिसांचं नेहमी आव्हान असतं, सावकाश वाहन चालवल्यामुळे अपघात कमी होऊ शकतात। जो तरुण लेणेद्री या ठिकाणी राहत असलेला खंडागळे नावाचा 2 दिवसापूर्वी गावाला आला होता, सुट्टी होती म्हणून गावाला आला। रविवारी सायंकाळी पत्नीला घेऊन सोबत पुण्याला जात असताना दुर्दैवाने काळाने त्याच्यावर घाला घातला आणि या ठिकाणी तो मृत पावला। 7 जण जखमी झाले, ते नारायणगावच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। ही सगळी मंडळी नगरची किंवा आजूबाजूची आहेत। आपलं नेहमी सांगणं आहे विघ्न टाईमच्या माध्यमातून सगळ्या वाहन चालकांना विनंती आहे, प्रवाशांना विनंती आहे, या रस्त्याने ये जा करताना वाहन सावकाश चालवा। रस्ता अतिशय टार रोड झालेला आहे, सिमेंटचा रस्ता आहे, वाहनाला मर्यादा नसते वेगाला आणि असे अपघात होतात। पावसामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते। कदाचित वाहन सावकाश चालवलं असतं तर अपघात झाला नसता। अर्थात अपघात नेमका कशामुळे झाला आहे संबंधित यंत्रणा शोध घेईल, परंतु नम्र विनंती आहे सध्या पावसाळा असल्यामुळे वाहन सावकाश चालवा। राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी देखील ठिकठिकाणी अशा प्रकारचे फ्लेक्स लावणं गरजेचं आहे की बाबा वाहन चालवताना अपघात टाळा, वाहन सावकाश चालवा असंही आवाहन करा। आपल्यासोबत एक दादा आहेत, हे दादांचा इथं शेजारी गोठा आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करतो जरा त्यांनी तिकडे कॅमेरा फिरवावा। इथं बाबांचा गोठा आहे। ही काय बाबांना माहिती मिळाली आपण हे देखील समजून घेऊया। बाबा नमस्कार, तुमचं काय नाव? खंडू पूर्ण नाव? खंडू सत्तू नाईक। इथं जो काल अपघात झाला संध्याकाळी 6:45 वाजता, त्या अपघाताची तुम्हाला काय माहिती मिळाली? आम्हाला आम्ही गाय दूध होतो, दूध काढल्यानंतर अपघाताचा मोठा आवाज झाला असेल? आवाज आलाच नाही। अच्छा, आवाज आला नाही। नंतर माहिती घेतली असेल ना दूध काढून झाल्यावर? झाली म्हणली, इकडून गाडी उडवली, तिकडून आली। जी गाडी पुण्याकडे चालली होती ती गाडी लेन बदलून इकडच्या लेन मध्ये आली, पण नंतर तुम्ही इथं घटनास्थळी आलते का? नाही आलं, मग आम्ही ती गाय धुवायला आणि दूध घेऊन गेलो खाली। बरं, आता तुम्ही या रस्त्याने वाहनं खूप वेगाने जातात, तुम्ही वाहन चालकांना काय आव्हान कराल? काय हळू चालावं, फक्त हळू चालवा। वाहन चालकांनो, पावसाळी दिवस आहे, वाहन सावकाश चालवा। तुम्ही सुखी राहिलात तर सगळे सुखी राहतात। जो खंडागळे नावाचा युवक या अपघातामध्ये ठार झालेला आहे त्याच्या कुटुंबियांना फार मोठं दुःख आहे। त्यांची पत्नी एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। अपघातामध्ये जे इतर प्रवासी जखमी झालेले आहेत त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत। ज्या आईचा मुलगा या अपघातामध्ये ठार झाला आहे त्यांच्यावर अक्षरशः आभाळ कोसळलेला आहे, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। म्हणूनच आपली नम्र विनंती आहे, पावसाळी दिवस आहे, वाहन चालकांनो वाहन सावकाश चालवा। आपला जीव सुखी तर सगळं सुखी। सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव। सर नमस्कार, सध्या पावसाळी वातावरण आहे, हायवेला अपघात होत आहेत, तुम्ही वाहन चालकांना काय आव्हान करा आणि काल जो पुणे नाशिक महामार्गावर मारुती शोरूम समोर जो अपघात झाला त्याची अपडेट काय? सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व वाहनधारकांना माझं आव्हान राहील पोलीस स्टेशनच्या तर्फे की सध्या पावसाळी वातावरण आहे, ठिकठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी थांबलेले असते, काही ठिकाणी चिखल झालेले असते। वाहन चालकांना एवढं आव्हान राहील की वाहन हे आपले सुरक्षित व सावकाश आणि योग्य काळजी घेऊन वाहन चालवावे, कारण ठिकठिकाणी हायवेवर म्हणा, इतर रस्ते म्हणा, काम चालू आहे, भरपूर ठिकाणी चिखल झालेला आहे। काही ठिकाणी शेतातून रस्ते येऊन डांबरी रस्ता किंवा सिमेंटच्या रस्त्यावर जोडलेले आहेत, त्या ठिकाणी शेतातील वाहनं त्या रस्त्यावर आल्याने त्या ठिकाणी चिखल लावलेला असतो। त्या वाहनं जर स्पीडमध्ये चालवलं तर अपघात गाड्या घसरून अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सगळ्यांना आवाहन करण्यात येते की प्रत्येकाने आपापले जे वाहनं आहेत
टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो किंवा हे भाजीपाल्याची वाहनं असो, जड वाहनं असो, योग्य ती काळजी घेऊन वाहनं चालवावे अशी सर्वांना पोलीस स्टेशनच्या वतीने आव्हान आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.